यशपाल, आपण पाहतोय हा भव्य असा कार्यक्रम होणार आहे। 30 अटी शर्तींसह राहुल गांधींचा हा कार्यक्रम पार पडतोय आज पुण्यामध्ये। मात्र त्याआधीच हा एवढा मोठा राडा, नेमकं त्या रात्री काल रात्री हे काय घडलेलं आणि सध्या तिथली परिस्थिती काय आहे, दोघांचे एकमेकांवर काय आरोप आहेत? दीपाली, अगदी बरोबर आहे। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि याची पूर्ण तयारी ही झालेली आहे। SSPMS मैदानावर पूर्ण चातुर्की गुंजच्यासाठीचा जर्मन हँगर आणि पूर्ण तयारी झालेली आहे। परंतु काल रात्री COEP कॉलेज जे आहे, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्या हॉस्टेलमध्ये अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। राहुल गांधीच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार असं वाक्य म्हणत व्हिडिओ रील्स बनवले जात होते आणि 2 विद्यार्थिनींना हे रील्स का बनवले असा जाब विचारत ABVPच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक वाचावाचीनंतर मारहाणीत त्याचं रूपांतर झालं। असा हा प्रकार घडल्यानंतर NSUIच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी COEP हॉस्टेलमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी 100 ते 200चा जमाव त्या ठिकाणी होता। प्रचंड घोषणाबाजी आणि त्या ठिकाणी राडा झाला आणि या घटनेनंतर मोठा पोलीस फौजफाटा COEPच्या आवाराच्या आत आणि प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आला। दरम्यान भाजप युवा मोर्चा जे आहेत आणि ABVPचे कार्यकर्ते देखील शिवाजीनगरच्या त्या हॉस्टेलच्या बाहेर प्रवेशद्वारावर आले होते। साधारण 500 ते 600 लोक आत आणि बाहेर अशी परिस्थिती होती। प्रचंड घोषणाबाजी एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी करण्यात आली। पोलिसांकडून गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आलं। परंतु एकूणच राहुल गांधींच्या छात्रकी गुंज कार्यक्रमामुळे NSUI आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असताना ABVPच्या देखील कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी रिॲक्शन आलेली आहे। एकूणच हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचे नेते म्हणतात। परंतु अभाविप आणि भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा प्रत्यारोप केलेला आहे। एकूणच जखमी जे आहेत त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। परंतु आता पुढच्या पोलीस तपासाचा तो भाग आहे। नेमका हा प्रकार कसा घडला, कुणी केला, या संदर्भातली विद्यार्थ्यांची नावं अजून स्पष्ट झालेली नाही। परंतु एकूणच या राड्यानंतर काँग्रेस आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि अभाविप आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच राडा दिसून आला। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार आता परिस्थिती नियंत्रणात आहे। हॉस्टेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आज कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। दोन्हीही संघटना ज्या आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी पोलिसांनी संपर्क ठेवला असून कुठलाही अनुचित प्रकार दोघांकडूनही होणार नाही याची दक्षता घेण्याचं त्यांना इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। श्रेयवादाच्या या लढाईचं प्रत्यंतर हाणामारी झाला आणि राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री प्रचंड राडा झाला। निश्चितच यशपाल, आज घडणाऱ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। सगळे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।